नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भगवंतांचं उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग 11वा. ओव्या आहेत 63 ते 65. भक्तीचा आधार नसेल तर अव्यक्तोपासकाला योग साधनेत कष्ट सहन करावे लागतात, ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत. तहाने तहानची पियावी, भुकेली या भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. तहानेने तहानच प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि रात्रंदिवस वावानी वारा मोजावा. उन्निद्रेयाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे, झाडासी साजणे चाळावे गा. जेथे जगणे हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयांचे प्रशस्त भोगणे, आणि अरे झाडाबरोबर बोलणे हेच मित्राबरोबर बोलणे होय. शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची या असावे घरा आतू. थंडीच नेसावी, ऊनच पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. भक्तिविरहित योग कसा असतो त्याचे ज्ञानदेव विविध कल्पनांच्या आधारे स्पष्टीकरण करत असताना म्हणतात की अशा साधकाला तहानेनेच तहान भागवावी, भूक भागवण्यासाठी भूकच भक्षण करावी, अथवा वारा मोजायचा असेल तर रात्रंदिवस दोन्ही बाहू पसरूनच तो मोजावा. अशा शब्दात योगाचे कठीणपण ज्ञानदेवाने वर्णन केलेले आहे. तहान लागली तर पाणीच प्यावं लागेल, ते इतर कशाने भागणार नाही. भूक लागली तर अन्नच खावे लागेल. तहानेनेच तहान भागवायची अथवा भुकेनेच भूक शमवायची याचा अर्थ प्यायला पाणी अथवा भूक शमवायला अन्न मिळत नाही असा होतो. योग साधनेची प्राथमिक सुरुवात इंद्रिय संयमनाने करावी लागते. परिमित आहार विहार असावे लागतात. अति खाणाऱ्याला अथवा मुळीच अन्न न खाणाऱ्याला, अति झोपणाऱ्याला किंवा मुळीच झोप न घेणाऱ्याला योग साधत नाही असं भगवंतांनी 6व्या अध्यायात सांगितलं होतं. तेव्हा अशी अन्न पाणी विरहित साधना करणे योग साधनेत अभिप्रेत नाही. परिमित आहार विहार करणाऱ्यांना योग साधतो. बाबा महाराज आर्वीकरांच्या मते या ओवीत ज्ञानदेवांनी एक वेगळा संकेत सूचित केलेला आहे. संयमाने वागणे हे योग्याचे ब्रीद असतं. त्यासाठी तो परिमितता, नियमितता यांचा अभ्यास करत असतो. तेव्हा या ओवीतील अवस्था ही काही एखाद्या सामान्य योग्याची नाही. कुंडलिनी जेव्हा अनाहत चक्रापर्यंत येते तेव्हा योग्याच्या दैहिक गरजा भागवणारे एक नवे तंत्र निर्माण होते. तो एका साक्षी अवस्थेत वावरत असतो. त्याला तहान वा भूक लागली तरी त्याची इंद्रिये तहान भुकेकडे धाव घेण्यास तयार नसतात. मग लिंगदेहाने तहान भागवणे सुरू होतं. त्यामुळे योगी अन्न पाण्याशिवाय कित्येक दिवस राहिलेले दिसतात. अथवा कोणाला तरी तशी प्रेरणा होऊन तो योग्यास अन्न पाणी आणून देतो आणि त्यामुळे संपूर्ण अन्नमय कोश त्याच्या ताब्यात येतो. रामकृष्णांच्या जीवनात त्यांचा भाचा हृदयनाथ त्यांची साधक दशेत कशी काळजी घेत असे हा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो. एकूण आपल्या देहाची काळजी घेण्याचे सुद्धा त्याला भान राहत नाही अशी स्थिती होती. वावी मवावा वारा म्हणजे रात्रंदिवस वावानी वारा मोजावा असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. त्याचा अर्थ बाबा महाराज आर्वीकर यांनी असा दिलेला आहे की मनुष्य एका मिनिटात साधारणपणे 18 ते 20 वेळा श्वासोच्छ्वास करतो. श्वास बाहेर सोडताना तो 72 अंगुळे म्हणजे सुमारे 3.5 हात लांब फेकला जातो. सोडलेला श्वास बाह्य वायू प्रवाहात मिसळून जातो व समष्टी रूप होतो. ही प्रक्रिया रात्रंदिवस चालू असते. योगी योग साधनेत प्राणायामाच्या द्वारे हे अंतर कमी करत जातो. जेव्हा हे अंतर कमी कमी होत जाते तेव्हा श्वसन अतिशय मंद होऊ लागते. व्यष्टी समष्टी भेद मावळून जातो. 72 अंगुळे इतका लांबपर्यंत सोडला जाणारा श्वास 10 अंगुळापर्यंत आणण्याचा योग्याचा प्रयत्न असतो. या स्थितीचे मोजमाप म्हणजे वावी मवावा वारा असं ज्ञानदेव म्हणतात असं आर्वीकरांचं मत आहे. पुढच्या ओवीतील उन्निद्रेयाचे पहुडणे या जागी उनिदिहाचे पहुडणे असाही एक पाठभेद आढळतो. जागेपणीच निद्रासुख प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करावा किंवा दिवसा उन्हात निजावे असा त्याचा अर्थ होईल. येथे ज्ञानदेवाने योग्याच्या अभ्यास समयीच्या कष्टांचा उल्लेख केलेला आहे. निद्रा ही मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यावेळी गाढ निद्रेत आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होते.
त्यामुळे जाग आल्यावर मनुष्य ताजातवाना होतो. परंतु योगी आपल्या इंद्रियांवर जागता पहारा ठेवत असतो. चुकूनही त्याने विषयाकडे फिरकू नये अशा प्रयत्नात तो असतो. यदा कदाचित झोपेत स्वप्नामध्ये इंद्रियांना विषयसंग घडेल अशा विचाराने नित्य जागृत असतो. जागेपणी झोप घ्यावी किंवा दिवसा उन्हात झोप घ्यावी अशा प्रकारचे त्याचे वागणे असते. उन्हामध्ये मनुष्याला झोप लागणार नाही, तो जागाच राहील. वेल्हावणे म्हणजे प्रशस्तपणे भोगणे. सर्वसामान्य मनुष्य इंद्रियांच्या भोगात रमत असतो, पण योग्याला इंद्रिय जयाचा ध्यास लागलेला असतो. त्यामुळे इंद्रियांचा संयम हा जणू इंद्रियोपभोग तो मानत असतो. सतत निर्जन एकांतात असतो. त्यामुळे मानवी जीवनातील अत्यावश्यक असणारी गोष्ट जो मैत्रीभाव, त्यासाठी तो झाडांबरोबरच बोलतो. वृक्षवल्लीच त्याची सोयरे वनचरे झालेली असतात. जर योग्यामध्ये भक्तिप्रेम नसेल तर त्याला हे सर्व कष्टच वाटतात. पण भक्तिप्रेम असेल तर परमात्मा मिलनासाठी तो आसुसलेला राहतो. भक्तिरस त्यात मिसळलेला असल्यामुळे मग त्याला ते कष्ट वाटतच नाहीत. पुढे ज्ञानदेव सांगतात की शीत वेढावे लागते, उष्ण पांघुरावे लागते व वृष्टीच्या घरात राहावे लागते. समबुद्धी साधण्याच्या हटनिग्रहाने साधक ऊन पाऊस झेलत राहतो. पृथ्वी आप तेज या तत्वांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याचे महाभूतांशी लढणे सुद्धा त्याला कष्टप्रद होते, कारण तो योग भक्तीविना आचरत असतो. आपण जर एखादी गोष्ट आवडीनं करत असू तर त्यात किती काळ गेला हे कळतच नाही. पण तीच गोष्ट जर आवडती नसेल तर दर 2 मिनिटांनी घड्याळाकडे नजर जाईल, किती काम झालं आणि किती काम राहिलं याकडेच लक्ष लागेल. तसेच योगात भक्ती नसेल तर सर्व प्रकारचे साधन हे कष्टप्रद होईल. भक्तीविना योग आचरणाऱ्या योग्याला जे कष्ट होतात त्याचे वर्णन ज्ञानदेव पुढेही करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.